मोठी बातमी, एका मराठी व्यक्तीकडून राज ठाकरेंना धमकी देण्यात आलेली आहे। तर राज ठाकरेंच्या हिंदी भाषिक विरोधी भूमिकेचा राग आला म्हणून ही धमकी देण्यात आली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, ही बातमी आपण पाहतोय, राज ठाकरेंच्या हिंदी भाषिक विरोधी भूमिकेचा राग आला म्हणून थेट राज ठाकरेंना धमकी दिली, काय नेमकं प्रकरण? अंकिता, एकंदरीत पाहायचं झालं तर मागील अनेक दिवसांपासून मराठी आणि हिंदी भाषिक वाद हा मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळतो आणि याचेच पडसाद काल ठाण्यामध्ये देखील पाहायला मिळाले। रात्री एका अमराठी व्यक्तीने राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांना देखील शिवीगाळ केलेली आहे। काही किरकोळ वाद झाला होता आणि या वादातून हा जो संताप आहे त्या व्यक्तीने व्यक्त केलेला आहे। सध्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। तर मनसेची अशी मागणी आहे की त्याच्यावर कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। मनसेचे एक शिष्टमंडळ आता पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेलं आहे आणि त्यांनी ही पोलिसांसमोर मागणी केलेली आहे। आता शिष्टमंडळाचं म्हणणं असं आहे की त्या व्यक्तीला आमच्या ताब्यामध्ये द्या, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम अशा प्रकारचे व्यक्ती करतात। त्यामुळे आता मनसेची पुढची भूमिका किंवा पोलिसांची पुढची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मराठी व्यक्तीकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना धमकी देण्यात आली।